अंग अंग खेळताना आवाज भेटताना भार झाला पंख फुटले. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. तसाच ह्या व्हिडिओसाठी जे काही आपण मटेरियल यूज केलेत बघा ते तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर ह्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तसाच ह्या व्हिडिओचा जो बीटमार्क आहे तो पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर बघू शकता आपला अलाइट मोशन ॲप ओपन झाल्यानंतर मग तुम्हाला खाली प्रोजेक्टचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे. नंतर बघू शकता मी अशा प्रकारचा बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रिसेट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क मी दिलेला आहे तुम्हाला. तर बघू शकता यात तुम्हाला चेंजेस काय काय करायचे आहेत. तर जो सगळ्यात खालचा ग्रुप आहे बघू शकताय तुम्ही, ह्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचं आहे सिम्पली. नंतर मग तुम्हाला जे खालचा फोटो आहे बघू शकता त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन आपला आता कोणताही एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा. तर बघू शकता मी अशा प्रकारे एक फोटो ॲड करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा इथं. बघू शकता आपला फोटो ॲड झालेला आहे. अशाच प्रकारे जे आपले 3 बीट आहेत बघू शकताय तुम्ही, त्याला तुम्हाला आपला फोटो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला जो शेवटची बीट आहेत बघू शकताय तुम्ही आपले, ह्यात तुम्हाला आपला फोटो ॲड करायचा आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. नंतर फिल कंपोजिशन एरिया फोटो करून घ्यायचा आहे आपल्याला. अशाच प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे तुम्हाला. अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे बघू शकताय तुम्ही. एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता फोटो ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथनं बीट मार्कमधनं बाहेर निघायचं अशा प्रकारे. नंतर तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये एक शेक प्रीसेट दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो इथे ओपन करायचा आहे. ह्यातली जी पहिली इमेज आहे बघू शकताय सिम्पली ह्याच्यावरती टच करून तुम्हाला ह्याचे इफेक्ट असेल ते 3 डॉटवरती टच करून तुम्हाला ते कॉपी करून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्याला बीटमार्कमध्ये जाऊन आपली जी इमेज ॲड केली ती बघा आपण बघू शकता तुम्ही, ही जी पहिली इमेज आहे ह्याच्यात जाऊन तुम्हाला हे इफेक्ट आहेत ते पेस्ट करून टाकायचे आहेत. नंतर तुम्हाला पुढची इमेज आहे ती सोडायची आहे, त्यानंतरची इमेज अशाच पेस्ट करून टाकायचे आहेत. नंतर तुम्हाला एक एक फोटो सोडून तुम्हाला हा इफेक्ट आहेत ते पेस्ट करायचे आहेत बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. पुन्हा आपल्याला एक फोटो सोडायचा आहे पुन्हा एकदा. अशाच प्रकारे एक एक फोटो सोडून तुम्हाला इफेक्ट असेल तो इथे पेस्ट करून टाकायचा आहे. तर बघू शकता आपला इफेक्ट असेल तो इथे अप्लाय झालेला आहे. नंतर तुम्हाला पुन्हा एकदा शेक प्रीसेट ओपन करून तुम्हाला जो आपला सेकंड इमेज आहे बघू शकताय त्यातले इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचे अशा प्रकारे. पुन्हा एकदा बीटमार्कमध्ये जाऊन तुम्हाला आता जे राहिलेले फोटो आहेत बघू शकताय तुम्ही, त्यात तुम्हाला ते पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे. राहिलेल्या सर्व फोटोमध्ये तो इफेक्ट असेल तो इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.
तर अशा प्रकारे बघू शकता आपले इफेक्ट आहेत ते अप्लाय झालेले आहेत. बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे ते तयार झालेला आहे. बघू शकता आपले इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. नंतर जो आपला व्हिडिओ तयार झाला आहे बघू शकताय तुम्ही, तो इथनं अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.